हाय, मी अवंती. इथे तुम्ही पाहत आहात मी बटाटा आणि वाटाणे घेतलेले आहेत. यावरून तुम्ही समजलाच असाल मी आज बनवणार आहे मिनी समोसा. मिनी समोसा बनवण्यासाठी मी 2-3 बटाटे साल काढून कापून घेतलेले आहेत आणि काही वाटाणे घेतलेले आहेत. एका छोट्या पातेल्यामध्ये मी हे दोन्ही एकत्र आता करून धुवून घेणार आहे आणि याला चला पटकन एका छोट्या पातेल्यामध्ये बटाटा आणि वाटाणे आपण उकडायला टाकत आहोत. पाहू शकता, उकडून घ्यायचे आपल्याला. मैदा, ओवा, चवीपुरतं मीठ, थोडंसं एक पळी, थोडंसं चमचाभर तेल आणि हे आता मिक्स करून पाणी ॲड करून ह्याचा आपल्याला घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा. आपला आटा तयार आहे. तेल टाकून घेतलेलं आहे मी कढईमध्ये. त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग, त्यानंतर लसूण आणि मिरचीची पेस्ट जी मी खलबत्त्यामध्ये कुटुंब बारीक करून घेतलेलं आहे. लसूण आणि मिरची, त्यानंतर जिरेपूड नाहीये म्हणून मी जिरे घेतलेलं आहे थोडंसं. धनेपूड, आपण उकळून घेतलेला वाटाणा बटाटा यामध्ये टाकून घेणार आहे. गरम मसाला, आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, तर ही आपली समोशासाठी लागणारी भाजी तयार आहे. पाहू शकता. आता आपण समोशासाठी पूर्ण गोल आकारामध्ये पहिल्यांदा हे आटा जो आहे तो लाटून घेणार आहे. तर या पद्धतीने आपण याला जॉईंट करून घेणार आहोत. पाहू शकता आपला समोसा रेडी आहे. मिनी समोसा आहे. अशा पद्धतीने त्याची दोन्ही टोके उचलून आपल्याला जॉईंट करायचे. त्यानंतर हे असं आपल्याला जॉईन करायचं. पाहू शकता. अशाच पद्धतीने आपण आपले सगळे समोसे तयार करून घेणार आहोत. तेल तापलंय का? तेल थोडं तापू द्यायचे. एक एक करून यामध्ये आपण समोसा सोडून तळून घेणार आहोत.
सुरुवातीला मी 3-4 समोसे छोटे छोटे तळून घेते. पाहू शकता तर इथे हा आपला मिनी समोसा तळून तयार आहे. तर इथे आपला मिनी समोसा रेडी आहे. पाहू शकता गोड चटणी बरोबर तुम्ही समोसा खाऊ शकता. समोसा खूप टेस्टी बनलेला आहे. मुलांनी टेस्ट केलाय. तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.